ददाम्यहम् नैज सर्व ददाम्यहम् संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम् संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृते कृते जनम् आत्मानम् आहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम्। ठीक आहे, नैजम शब्द आहे. संस्कृतस्य सदा भक्तो वंदे संस्कृत संस्कृतमातरम् संस्कृतस्य कृते जीवन दीर्घ आहे. संस्कृतस्य कृते आत्मा आहुतं मन्ये वन्दे वंदे संस्कृत संस्कृतमातरम्। अस्तु. ठीक. शुभ संध्या. सर्वेभ्यो नमो नमः. नमस्कारः. नमस्कार. आपण यापूर्वीच्या वर्गामध्ये कती बघितलं होतं. कती संती. कती फलानि संती, कती अंगुल्यः संती, कती स्यूतः संती, याप्रमाणे आपण बघितलेलं होतं. त्यानंतर आपण सप्तमी विभक्तीला सुरुवात केली होती. सप्तमी विभक्तीचा पण अभ्यास बघितला 5.1 मध्ये. ठीक आहे. कुत्र पुस्तकमस्ति तर स्यूते पुस्तकमस्ति. कुत्र बालकः अस्ति गृहे बालकः अस्ति. कुत्र पांचालिका अस्ति उत्पीठिकायां पांचालिका अस्ति. कुत्र मंदिरमस्ति काश्यां मंदिरम अस्ति. याप्रमाणे आपण बघितलं. बरोबर. त्यानंतर हा अभ्यास सुद्धा आपण पूर्ण केला काल. मम पिता कार्यालये कार्यं करोति. मम सहोदरः स्वायत्त संस्थायां कार्यं करोति. आपण कालपर्यंत बघितलेल्या भागात कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. त्यानंतर आपण हे पण बघितलंय, हा जो इथे दिसतोय आपल्याला सुकोडू, तो सुद्धा आपण काल पूर्ण केला. त्यानंतर आपण कदाला सुरुवात केली होती. आणि कालच्या वर्गामध्ये जे अनुपस्थित असेल त्यांना एकदा मी परत सांगू इच्छिते की कदा, कदा याचा अर्थ आहे केव्हा. ठीक आहे. 1 मिनिट फक्त मी आवाज वाढवतो. येतोय आवाज? आवाज येतोय? पान कोणता पेज? 1 मिनिट. पेज क्रमांक 1 मिनिट सांगते. पेज आहे मला वाटतं 25-26 बघा. कदा 25-26 असं काहीतरी असावं. मिळालं? 26 मिळालं. आता भवान कदा उत्तिष्ठति. कदा याचा अर्थ आहे केव्हा. ठीक आहे. म्हणजे आपण केव्हा उठता तर अहम 5 वादने उत्तिष्ठामि. ठीक आहे. असं उत्तर दिलंय. मग काल आपण कदावर खूप सारे प्रश्न आणि उत्तर अशी चर्चा घेतली आणि सगळा अभ्यास आपण पूर्ण केला. याबद्दल कुणाला जर काही शंका असेल तर सांगा. अन्यथा आज आपल्याला 5.5 हा बिंदू सुरू करायचा आहे. कालच्या तासामध्ये, कालच्या वर्गामध्ये कुणाला काहीही अडचण असल्यास, अडचण म्हणण्यापेक्षा काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर कृपा करून त्यांनी विचारा आणि नंतर आपण पुढल्या वर्गाला सुरुवात करणार. ठीक आहे. बघा आता बघा आपल्याला आज घ्यायचं आहे अद्य. काय घ्यायचंय? अद्य. अद्य अर्थात काय? अद्य म्हणजे आज. ठीक आहे. जसं आज गुरुवार आहे. बरोबर आहे. मला सांगायचंय तुम्हाला की आज गुरुवार आहे. मग मी कसं बरं सांगणार? अद्य गुरुवासरः अस्ति. ठीक आहे. मग आता आपल्याला इथे पहिले तर सगळ्यात पहिले याला काय म्हणतात ते माहिती पाहिजे. जसं की मी तुम्हाला इथे लिहून दाखवते. बघा आता काय आहे? सोम है ना, मंगल बुध
त्यानंतर गुरु. बरोबर आहे. आता याला आपल्याला लावायचंय वासरह. काय लावायचंय? वासर. वासर आणि विसर्ग उच्चारण करायचंय वासरह. खूप जण वारह पण म्हणतात, तर हे चुकीचं नाहीये. वारह पण चालतं, गुरुवारह, सोमवारह, पण वासरह आपल्याला इथे दिलेलं आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपण इथे जे दिलेलं आहे तेच बघणार आहे. मग आता बघा, अद्य कह वासरह असा जर प्रश्न विचारला की आज कुठला वार आहे, अद्य, अद्य म्हणजे आज, अद्य कह वासरह, आज कुठला वार बरं? अद्य गुरुवासरह. ठीक आहे, अद्य गुरुवासरह. आता इथे एक अशी आवली दिलेली, आवली म्हणजे पंक्ती दिलेली आहे, बरोबर मधोमध अद्य लिहिलेला आहे. अद्य याचा अर्थ आहे आज, आणि श्वह, श्वह याचा अर्थ आहे उद्या. बरोबर आहे, म्हणजे टुमॉरो, टुडे अँड टुमॉरो. अद्य आज, श्वह उद्या. ठीक आहे. आणि अद्य म्हणजे आज, आणि ह्यः, ह्यः म्हणजे काय म्हणू आपण? काल. जसं उदाहरण सांगते, अद्य गुरुवासरः, श्वः शुक्रवासरः. अद्य गुरुवासरः, श्वः शुक्रवासरः, अद्य गुरुवासरः, ह्यः बुधवासरः. म्हणजे आज गुरुवार आहे आणि काल जो आहे तो बुधवार होता, किंवा काल बुधवार. आता आपल्याला हे होता याच्याशी सध्या आपल्याला जोपर्यंत स्मरणात अद्य श्वः ह्यः राहत नाही तोपर्यंत क्रियापद नाही वापरलं तरी चालेल. आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं. अद्य गुरुवासरः, शुक्रवासरः. लक्ष द्या इकडे. आता बघा, मी म्हणते, माझ्या मागे सगळ्यांनी म्हणा, म्हणा अद्य, 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 श्वः, 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 परश्वः, 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 प्रपरश्वः, प्रपरश्वः, प्रपरश्वः. प्रपरश्वः. ठीक आहे. परत अद्य, अद्य, ह्यः, ह्यः, ह्यः अर्धा ह, त्याला य आणि मग विसर्ग. ह्यः, ह्यः, परह्यः, परह्यः, ह्यः, प्रपरह्यः. परपरह्यः. ठीक आहे, परह्यः. समजलंय? आता बघा, मिनिटं असं करते मी, दिसते सगळ्यांना व्यवस्थित? हो, हो. थोडस मला ठीक आहे. मग बघा, कॅमेरा कुठे गेला रे? सॉरी, कॅमेरा कुठे असतो? इकडे कुठे असतो? मी असं आडवा ठेवल्यावर कॅमेरा कुठे? तो नाही रे बाबा. अच्छा, इकडे इकडे आलं लक्षात. ठीक आहे, ठीक आहे. बघा, अद्य, अद्य श्वः, अद्य ह्यः. ठीक आहे. अद्य गुरुवासरः, अद्य गुरुवासरः, श्वः शुक्रवासरः, श्वः शुक्रवासरः. मला आता प्रश्न विचारायचा आहे. ठीक आहे, वेदभ्रातांना प्रश्न विचारायचा आहे की वेदभ्राता, अद्य गुरुवासरः तर्हि श्वः कः वासरः? उत्तर मिळेल बरं. अद्य गुरुवासरः, श्वः
शुक्रवारसह. वारस शुक्रवासरः. एकदा शुक्रवासर म्हणा. हा म्हणा. वासरः. वासर वासरः. वासरः वासरः. वासरः वासरः. वासरः ठीक आहे. अद्य इदानीं चिंतयतु. अद्य सोमवासर. मला माहिती आहे आज सोमवार नाहीये. आपण फक्त काय म्हणते त्याला विचार करूया. अद्य सोमवासरः तर्हि श्वः कः वासरः? श्वः मङ्गलवासरः सुन्दरम्. मंगलवासर अद्य मंगलवासरः. अद्य मंगलवासरः तर्हि ह्यः कः वासरः? यः सोमवासरः सुन्दरम्. ह्यः सोमवासरः. ठीक आहे. अद्य सोमवासरः तर्हि परश्वः कः वासरः? परश्वः बुधवासरः बुधवासरः. इदानीं पश्यतु. श्वः शुक्रवासरः. श्वः शुक्रवासरः अस्ति. श्वः शुक्रवासरः तर्हि ह्यः कः वासरः? यः गुरुवासरः यः बुधवासरः. प्रश्न काय विचारलाय? श्वः शुक्रवासर. उद्या शुक्रवार आहे. तर काल कुठला वार होता? बुधवासर. हा. श्वः शुक्रवासरः तर्हि ह्यः बुधवासरः. बरोबर आहे ना. तिथे पहा तुम्हाला जी पंक्ती दिली आहे की नाही तिथे अद्यला जो कुठला वार आहे म्हणजे आज. श्वः म्हणजे उद्या. परश्वः म्हणजे परवा आणि प्रपरश्वः म्हणजे त्याच्यानंतरचा दिवस. म्हणजे टुडे, टुमारो, डे आफ्टर टुमारो आणि आणखी त्याच्यानंतर परत. त्याचप्रमाणे टुडे, एस्टरडे, डे बिफोर एस्टरडे आणि आणखी त्याही नंतरचा दिवस. असं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि प्रश्न कसाही येईल. बरोबर ना. सोपा आहे. सगळ्यात सोपा हा टॉपिक आहे 5.5 जो शिकवायला जास्तीत जास्त 5 मिनिट आणि समजायला त्याही पेक्षा सोपा. ठीक आहे. एकदा परत विचारते. यदि अद्य रविवासरः चिन्तयतु. अद्य रविवासरः तर्हि परश्वः कः वासरः? मंगलवासरः सुन्दरम्. अद्य रविवासरः आवाज कट कर. प्रपरश्वः गुरुवासरः. काय म्हटलंय मी? प्रश्न बघा काय. प्रपरश्वः. इतर सर्वांनी जेव्हा मी बोलते तेव्हा म्यूट ठेवायचं. जेव्हा उत्तर द्यायचं तेव्हा पटकन अनम्यूट करायचं. म्हणजे कुणालाही ऐकायला त्रास होणार नाही. ठीक आहे. बघा. प्रपरश्वः गुरुवासरः. प्रश्न काय आहे? प्रपरश्वः गुरुवासरः तर्हि अद्य कः वासरः? अद्य सोमवासरः. सुंदरम. सुंदरम. कारण आज सोमवार राहील तेव्हाच श्वः मंगलवासरः, परश्वः बुधवासरः आणि प्रपरश्वः गुरुवासरः. आपण उलट बघत आलोय. त्या लक्षात. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. परह्यः. पहा मी काय म्हणते. परह्यः रविवासरः. परह्यः रविवासरः तर्हि अद्य कः वासरः? मंगळवासरः. अद्य शुक्रवासरः. अद्य मंगळवासरः. सोमवासरः. अद्य शुक्रवासरः. तुम्ही बघा ना समोर तुमच्या पंक्ती दिलेली आहे तिथे परह्यहला तुम्ही रविवार लिहा. मग ह्यहला काय असेल आणि अद्यला काय असेल? मागे मागे या ना. अद्य शुक्रवासरः. शुक्रवार. मंगळवार. अरे कसं शक्य आहे? एक मिनिट. तुम्हाला नाही कळत आहे. एक मिनिट मी लिहून दाखवते. अद्य बुधवासरः. अद्य बुधवासरः. नो. चूक. मंगळवासर कसं शक्य आहे? रविवार, सोमवार आणि मंगळवार. तुम्ही पुढे पुढे जाताय. आपल्याला मागे मागे यायचंय. आलं लक्षात? तुम्ही परह्य सांगितलं ना. परह्यः. हा रविवार.
मग य सोमवार आणि मग आद्य मंगळवार. मग मी काय म्हटलं? मी गुरुवार म्हटलं ना. हा हा गुरुवार म्हटलं की रविवार म्हटलं? रविवार म्हटलं होतं. अच्छा, रविवार तुम्ही म्हटलं का? रविवार म्हणून आम्ही हा सगळे मंगळवार म्हणतोय. अच्छा अच्छा, ठीक आहे. परह्य, बरोबर आहे. परवा परह्य जर रविवार होता रविवार. तर काल श्रीराम हरिओम. जेवण झालंय का? पश्यतु अद्य श्वः शनिवार शुक्रवार होईल, शुक्रवार. बघा बघा येतं, मी पण सांगते. अद्य परह्य. मला सांगा, मी काय म्हटलं होतं? आज कुठला वार आहे? रविवार. रविवार. बरोबर आहे. आज रविवार आहे. हो. उद्या कुठला वार राहणार? सोम. सोमवार. आज रविवार आहे. सोमवार. तर मग इथे काय राहणार आहे? शनी. परह्य काय? परह्य शुक्रवार. मग शुक्रवार तर दिलं होतं एक दोघांनी मध्ये. हो, मग आम्ही दिलं होतं. करेक्ट. शुक्रवार करेक्ट. बघ, आज काय आहे हे पहिले बघायचं. आज जर रविवार आहे तर श्वः म्हणजे उद्या, परश्व म्हणजे परवा. काल मॅडम आवाजच नाही येत आहे. एक मिनिट. खूप आवाज कटतोय मॅडम, म्यूट करा ना. बरं, एक मिनिट. ठीक आहे. हो, आता ठीक आहे मॅडम. मस्त. हरिओम. हा, कळलंय सगळ्यांना आपण काय केलं? बघा आता एकदा आपण काय करू, तुम्हाला अद्य श्वः परश्वः अद्य यः परयः जर कळलं असेल तर आपण दिलेल्या अत्र रिक्त स्थानानी, क्षमता, अत्र रिक्तानी स्थलानी पूरयत, इथे ज्या रिकाम्या जागा दिल्या त्या आपल्याला सोडवायच्या आहे. मग आता पहिलंच चौकट आहे अद्य भानुवासरः. आता भानुवासरः म्हणजे कुठला वार बरं, कोण सांगेल मला? भानु म्हणजे काय? रविवार. रविवार. म्हणजे सूर्य, सूर्याचा दिवस म्हणून रविवारला भानुवासर असं पण म्हणतात. आणि गुरुवारला बृहस्पती वासर पण म्हणतात बरं, गुरुचा दिवस असल्यामुळे. हे लक्षात ठेवायचं. मग आता बघा, अद्य भानुवासर आणि मग त्यानंतर दिलेला आहे शनिवासर आणि शुक्रवासर. तर शनिवासर ह्याच्या पुढे काय लिहू आपण? तर काय येणार आहे? यः. यः. काय येणार आहे उत्तर? या. या. अरे असं काय होतं? हा, उत्तर काय येणार आहे? यः. या. या. यः येणार आहे. ठीक आहे. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे यः. असं लिहिलं. त्यानंतर जे शुक्रवासर आहे तिथे काय लिहाल? श्व. नाही, आज रविवार आहे, काल शनिवार. शनिवार होता आणि परह्यः. परवा, त्यामुळे परह्यः. शुक्र. परह्य. या. ठीक आहे, बरोबर आहे. परह्य. हा. हा, आणि त्याच्यानंतर काय लिहाल? प्रॉपर आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? गुरुवार. प्रपरह्यः शनिवासरः. प्रपरह्यः शनिवासरः. गुरुवासरः. शनिवासरः. कसं काय शनिवासर? शनिवासर. शुक्रवासर. पहा, अद्य भानुवासरः, ह्यः शनिवासरः, परह्यः शुक्रवासरः. इथपर्यंत लिहिलं सगळ्यांनी? हो. हो. आता तुमच्या उजव्या हाताला म्हणजे राईट साईडची जी चौकट आहे ती बघू. अद्य भानुवासरः, त्यानंतर सोमवार दिलाय, तर सोमवारच्या तिथे आपण काय लिहिणार आहे? श्वः. इथे उत्तर लिहा श्वः. आणि त्याच्या खाली मंगळवासर आहे म्हणून परश्वः. बरोबर आहे. परश्व. आता बघा, आता परत खाली दिलेला आहे अद्य मंगलवासरः, श्वः बुधवासरः.
आणि त्याच्या खाली पण लाईन आहे आणि त्याच्या वरती पण 3 लाईन आहे. मग आता काय करणार, ज्या वरच्या लाईन आहे आधी त्या यह सोमवार मंगलवासरच्या आधीच्या लाईन मध्ये तुम्ही लिहिणार आहे यह. यह सोमवासरः हा, तिथे काय लिहिणार आहे आपण, तिथे आपण लिहिणार आहे मंगळवारची आद्य मंगलवासर जिथे लिहिलंय ना त्याच्या आधीच्या लाईन मध्ये लिहिणार आहे आपण यह सोमवासरः. आता त्याच्या पण आधीच्या लाईन मध्ये काय लिहिणार आहे आपण रविवासर. परयः रवी रविवासरः. रविवासर. त्याच्या आधी लिहिणार आहे शनिवार. शनिवासर. नाही, बृहस्पतिवासरः. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, शनिवासर. बृहस्पती आहे ना. नाही, शनिवासरः. बरोबर आहे, हे लिहिले सगळ्यांनी. म्हणजे आता मी हा उलटा क्रम लिहिला, तुम्ही लिहिताना पहिले लिहा परयः शनिवासरः, त्याच्या खाली लिहा परयः रविवासरः, त्याच्या खाली लिहा यह सोमवासरः आणि मग येईल आद्य मंगलवासर. बरोबर आहे. हा, आता त्याच्यानंतर काय लिहायचं ते सांगते. आता श्वः अद्य मंगलवासरः आणि श्वः बुधवासरः. मग त्यानंतर आपण काय लिहिणार आहे बरं, आता श्वः बुधवासर झालं तर मग परश्वः बृहस्पतिवार. गुरुवासर लिहा किंवा बृहस्पतिवासर. किंवा हा किंवा किंवा चालेल गुरुवासर लिहा किंवा बृहस्पतिवासर लिहा. ठीक आहे, बृहस्पतिवासर जे तुम्हाला शक्य आहे ते लिहा. त्यानंतर आता परश्वः झालं, त्यानंतर काय लिहिणार आहे परश्वः शुक्रवासर. शुक्रवासरः. शुक्रवासर. मला सगळ्यांना हो. काही अडचण आहे नाही. आता त्याच्यानंतरचा अभ्यास बघू आपण. ठीक आहे, आता बघा काय म्हणतात 5.6 मध्ये काय म्हटलंय, अद्य षोडश दिनांक. अद्य षोडश दिनांक म्हणजे आज षोडश म्हणजे किती झाले 16. आजची 16 तारीख आहे. पंचदश दिनांक कदा म्हणजे 15 तारीख केव्हा, पंचदश दिनांक यह. आज जर 16 आहे तर काल 15 आहे. बरोबर आहे. पंचदश दिनांक असते. नाही, आता त्यांनी असती नास्ती काहीच नाही विचारलं, त्यांनी जेवढा प्रश्न विचारलाय तेवढंच उत्तर द्यायचं. त्यांनी काय म्हटलंय की आज 16 तारीख तर 15 तारीख केव्हा, आपण पण तसंच उत्तर द्यायचं 15 तारीख काल म्हणजे पंचदश दिनांक यह. आता दुसरं आहे अद्य सोमवासरः. अद्य सोमवासरः तरी मंगलवासरः कदा, मंगलवासरः श्वः. मंगलवासरः श्वः है ना. अद्य चतुर्विंशतितम दिनांकः. अद्य चतुर्विंशतितम दिनांकः तर्हि षड्विंशतितम दिनांकः कदा, सुंदर परश्वः. षड्विंशतितम दिनांकः परश्वः. अस्तु वा, समजलं. एक मिनिट, कुणाचं काही राहिलंय लिहायचं किंवा काही नाही समजलंय तर मी परत एकदा सांगते. मध्ये ते डॉट डॉट दिलेले आहे अशा 2 लाईनी, त्याच्यात काय लिहायचं. नाही, डॉट डॉट काहीच नाही, तुम्हाला ते पूर्ण लाईन तेवढंच लिहायला दिलेली आहे. शब्द मोठा आहे ना, शब्द मोठा आहे ना. ही लाईन अशी पूर्ण राहील अशी खाली पूर्ण हो बिलकुल. भानुवासर म्हणजे रविवार ना. हो, भानुवासर म्हणजे रविवार. तुम्ही लिहून घ्या हवं तर. कळलंय. बघा आता 6.1
त्या 6.1 मध्ये मोठं संभाषण दिलेलं आहे. बघूया आपल्याला त्यातलं काय काय येतं आणि काय काय नाही येत. मॅडम मला दुसऱ्या पॉइंटचं नाही समजलं ना, तिसऱ्या याचं नाही समजलं. अद्य बरं मी सांगते बघा एकदा परत घेऊया. अद्य षोडश दिनांक, आजची 16 तारीख आहे. पंचदश दिनांक कदा. कदाचा अर्थ आपण काल पाहिलाय. कदा म्हणजे काय बरं? केव्हा. 15 तारीख केव्हा. त्यामुळे उत्तर काय आलं? पंचदश दिनांक ह्यः. आज 16 तारीख आहे, त्यामुळे कालची 15 तारीख आहे. अद्य सोमवासर, तरी मंगलवासर कदा. आज जर सोमवार आहे तर मंगळवार केव्हा आहे? तर मंगलवासर श्वः. एवढंच उत्तर येणार आहे. आणि तिसऱ्या मध्ये विचारलाय की अद्य चतुर्विंशतितम दिनांक, तरी षड्विंशतितम दिनांक कदा. उत्तर येणार आहे षड्विंशतितम दिनांक श्वः परश्वः. हो की नाही? 24 तारीख. हा, आज जर 24 तारीख आहे तर 26 तारीख कधी आहे? उद्या 25 राहील आणि परवा 26 राहील. त्यामुळे श्वः नाही येणार, उत्तर परश्वः येईल. लिहिलंय? येईल का? हा, षड्विंशतितम दिनांक परश्वः. संपलं उत्तर. एक विचारू का? काय एक विचारू. तमचा अर्थ काय? वरती लिहिलेलं आहे षोडश दिनांक आणि अद्य चतुर्विंशतितम दिनांक लिहिलंय. तम दिनांक आणि तमचा अर्थ direct काय? काय अर्थ आहे? आता मला सांगा, फक्त 24 दिनांक, आता तिथे अंक लिहिलेला आहे ना, त्यामुळे हा. लक्षात आलं पाहिजे की आजची 24 तारीख आहे. म्हणजे तुम्हाला असं पण विचारू शकतात आणि असं पण विचारू शकतात. अर्थ एकच आहे. अर्थ एकच आहे. ठीक आहे. परीक्षेमध्ये प्रश्न हा कसाही येईल. आता जसं रविवासर पण येऊ शकतं, भानुवासर पण येऊ शकतं, गुरुवासर येऊ शकतं, बृहस्पतिवासर पण येऊ शकतं, पण अर्थ दोघांचा माहिती पाहिजे. तिथे बृहस्पती वार आल्यामुळे आपली गडबड होतं कामा नये. आपल्याला लगेच कळलं पाहिजे की बृहस्पती वासर म्हणजे काय, तर गुरुवार. त्याचप्रमाणे दिनांकाचं पण. ठीक आहे. आज आता आपण याच्या आधी काय शिकलो आपण? तारीख शिकलो, म्हणजे पहिले वेळ शिकलो, संख्या शिकलो, मग वेळ शिकलो, मग वेळ शिकल्यानंतर केव्हा, कुठे, हे आपलं झालंय. मग आता आज, उद्या, परवा किंवा आज, काल, परवा हे जे शिकलो, याचा उपयोग वाक्यात कसा करायचा ते आपण शिकलो. आणि आता जेवढं काही शिकलो आहे त्या सगळ्यांचा उपयोग करून एक संवाद खाली दिले, आणि तो संवाद आपल्याला पाहायचा आहे. बघायचं की एकदा परत रिव्हिजन घ्यायची याची. नाही समजलं मॅम. समजलं ना? नसेल समजलं तर सांगा, आपण परत एकदा घेऊ. आता पहा, हे छोट होत नाही असं. बघा, आता इथे 2 मुलं दिसतात आहे आणि परस्परांमध्ये संवाद करतात आहे. बघूया काय संवाद आहे. हरिओम सुप्रभातम. आता हरिओम सुप्रभातम, सुप्रभातम म्हणजे काय? सकाळ गुड मॉर्निंग. शुभ गुड सकाळ. मॉर्निंग. आता कोण सांगेल हरिओम सुप्रभातम? मोठा माणूस आहे. म्हणतो ना, अरे नमस्कार, नमस्ते, नमो नमः, हरिओम. ठीक आहे. हे आपल्याला काय म्हणतो त्याला, आदरार्थी शब्द जे आहे, नमस्कार चमत्कार जे करतो, त्यामध्ये त्यांनी म्हटलं हरिओम सुप्रभातम. ग्रीटिंग्स आहेत ते आपले. ग्रीटिंग्स आहेत, इंग्लिश मध्ये आपण त्याला ग्रीटिंग्स म्हणू. ठीक आहे. हरिओम सुप्रभातम. आपल्याला इथे नवीन शब्द शिकायचा आहे, सुप्रभातम. सुप्रभातम म्हणजे गुड मॉर्निंग. मग दुसऱ्याने म्हटलं नमस्ते श्रीमान. सगळ्यामध्ये याच्यात हे हलंत का लावला याच्यात, म्हणजे असं सुप्रभात का नाही लिहिलं, सुप्रभातम का? त्याच्या माग काय? सुप्रभातम शब्द सुप्रभातमच आहे. संबोधनात्मक शब्दामध्ये सुप्रभातमच येईल. संबोधनात्मक आहे ना. सुप्रभातम. मग दुसऱ्याने म्हटलं नमस्ते श्रीमान. अरे श्रीमान नमस्ते, स्वागतम, आगच्छतु, उपविश्यतु, हे सगळे शब्द आपण शिकलोय. आगच्छतु, गच्छतु, खादतु, पिबतु, है ना, आज्ञार्थी शब्द आहे ना.
त्यामुळे तिथे त्यांनी काय म्हटलं, अरे नमस्ते श्रीमान. आता मी जर तुम्हाला म्हटलं नमो नमः महोदय, तर तुम्ही पण मला रिप्लाय मध्ये उत्तर काय देतात, नमस्कार नमो नमः. भगिनी, नमो नमः. तसंच पहिल्यानी हरिओम म्हटलं, दुसऱ्यानी नमस्ते श्रीमान म्हटलं, त्यांनी म्हटलं गुड मॉर्निंग, तर त्यांनी म्हटलं स्वागतम. स्वागतम म्हणजे तुमचं स्वागत आहे. त्यांनी म्हटलं आगच्छ तू, या. उपविश्य तू, बसा. हो ना. मग त्याच्या पुढे त्यांनी काढलं धन्यवाद. कुणी जर आपल्याला या म्हटलं, बसा म्हटलं, वेलकम म्हटलं, तर आपण त्याला म्हणू ना धन्यवाद किंवा थँक्यू. तसंच इथे म्हटलं त्यांनी धन्यवाद. मग प्रश्न विचारलाय, सर्वम कुशलम वा, सगळं ठीक आहे का? त्यांनी म्हटलंय आम. आम. त्यांनी काय म्हटलंय, आमचा अर्थ काय? हो, आपण शिकलोय. आम कुशलम, हो सगळं कुशल आहे. भवान एतत् पुस्तकम स्वीकरोतु. त्यांनी पुढच्याला म्हटलं की हो सगळं कुशल आहे, हे पुस्तक घ्या, या पुस्तकाचा स्वीकार करा. पुढच्याने विचारलं, कथम अस्ति एतत् पुस्तकम, कसं आहे हे पुस्तक? त्यांनी सांगितलंय समीचीनम. समीचीनम म्हणजे उत्तमम, छान आहे. भवान अपि पठतु, तुम्ही सुद्धा. त्यांनी म्हटलं की पुस्तक खूप छान आहे, तुम्ही पण वाचा. पठतु म्हणजे वाचा, भवान अपि पठतु, तुम्ही पण वाचा. मग त्याने म्हटलं अस्तु अनंतरम पठामी. त्याने म्हटलं ठीक आहे, मी नंतर वाचेल. आणि त्यांनी सांगितलं की अहम गच्छामी, मी जातोय. मग पुढच्यानी परत म्हटलं, पुस्तक दिलं आणि त्याने म्हटलं की हे पुस्तक घ्या बा, आता मी जातोय. तर त्याने म्हटलं अरे तिष्ठ तू, पानीयम स्वीकारतो. त्याने म्हटलं अरे थांबा थांबा, पानीयम स्वीकारतो म्हणजे पानीयमचा अर्थ काय? पानीयम म्हणजे शरबत वगैरे, पेय ज्याला म्हणतो, है ना. मैम प्लीज सबका म्यूट करिए ना, म्यूट सम करिए. काइंड ऑफ ड्रिंक्स. उमा भगिनी म्यूट करा. त्यांनी म्हटलंय पानीयम स्वीकारतो म्हणजे तुम्ही काहीतरी चहा पाणी वगैरे, पानीयमचा अर्थ होतो शरबत वगैरे. तर तुम्ही घ्या. त्याने म्हटलं क्षम्यता म्हणजे मला माफ करावा, मास्तू. मास्तू म्हणजे नको. मग पुढच्याने म्हटलं किंचित स्वीकारतो, थोडस तरी घ्या. आपण घरी कोणी आलं की आग्रह करतो ना, अरे थोडा तो लीजिए, थोडासा चाय तो लीजिए, थोडासा नाश्ता कीजिए. नाश्ता नाही म्हटलं तर चाय, चाय नाही म्हटलं तर शरबत. ज्याप्रमाणे आपण म्हणतो तसंच त्याने म्हटलं, अरे किंचित स्वीकारतो, थोडस घ्या. तर त्याने म्हटलं अस्तु अस्तु, धन्यवाद, ठीक आहे ठीक आहे, चालेल, धन्यवाद. मग त्याने म्हटलं शर्करा अधिक असती किल. त्यांनी विचारलं की साखर खूप जास्ती आहे का? मग दुसऱ्याने उत्तर दिलं चिंता मास्तु, अरे काळजी नका करू. हा. मग त्यांनी तो पितो आणि म्हणतो अहम आगच्छामी, मी येतो आता, नमस्कार. आणि मग ज्याच्या घरी आला त्याने पण म्हटलं नमस्कार. आता या संपूर्ण संवादामध्ये आपण किती शब्द शिकलोय? हरिओम, सुप्रभातम, स्वागतम, क्षम्यताम, नमस्कार, चिंता मास्तु, है ना. हे सगळे शब्द याआधी पण आपण शिकलो आहे. मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं की अनेक नवीन शब्द आपण पुढे शिकणार आहोत आणि प्रत्येक शब्दाची रिव्हिजन म्हणून आपल्याला पुढे ते येत जाणार आहे. त्याला विसर कशाचाच पडू देणार नाही अभ्यास पुस्तक. आपल्याला वारंवार ते शब्द नवीन येत जाणार आहे. ठीक आहे. हा. तर त्यामुळे जे शिकत चाललेलो आहे ते छान स्मरणात ठेवायचं, विसरायचं काहीच नाही. आता मला सांगा, या दिलेल्या संवादामध्ये तुम्हाला काही अडचण आहे का? असेल तर विचारा, नाही तर आपण पुढे जाऊया. तिष्ठतू काय झालं? तिष्ठतू, उत्तिष्ठतू तर होतं, तिष्ठतू काय? तिष्ठतू म्हणजे थांबा. आता कोणी येतं आपल्याकडे, आपण म्हणतो अरे रुकिये थोडी देर, बस चाय तो लीजिए, अरे कृपया तिष्ठतू, चाय स्वीकरोतु, या अर्थी. तिष्ठतू म्हणजे ठहरो, थांबा. आणखी कुठला शब्द? मैम शर्करा अधिक अस्ति किल हा, मतलब शर्करा अधिका अस्ति किल. शर्करा म्हणजे साखर, साखर अधिका अस्ति म्हणजे जास्त. खरोखर साखर जास्ती आहे का? मग त्याने म्हटलं अरे चिंता मस्त, नाही नाही जास्ती वगैरे काही नाही. किल त्याने किल सांगितलं, शब्दाचा म्हणजे अर्थ का होतो का मग? किल म्हणजे खरंच खरंच. ठीक आहे. आपण म्हणतो किल ना म्हणजे किल म्हणजे खरंच. आता काही काही शब्द असे असतात जे फिलर्स असतात. ठीक आहे. हो. असं. आणखी आणखी कुठला शब्द बघा जो नाही कळला? अस्तू कळला? अस्तू. अस्तू म्हणजे ठीक आहे. हा पण शब्द खूपदा येतो. ठीक आहे. आता बघा, आतापर्यंत आपण बरेच असे शब्द बघितले, क्रियापद बघितले किंवा वस्तूंची, चित्रांची नावं बघितली. आता इथे बघा, इथे काय दिलंय आणि मलाच सांगा. मी फक्त वाचणार आहे, माझ्या मागे तुम्ही पण वाचणार आहात आणि त्यानंतर मला सांगा की हे काय दिलेलं आहे 7.1 मध्ये. हा बघा, विद्यालय म्हणा, विद्यालय, ग्रंथालय,
ग्रंथालय ग्रंथालयः देवालयः देवालयः कार्यालयः कार्यालयः आपणः रेलस्थानकम् रेलस्थानकम् चित्रमन्दिरम् चित्रमन्दिरम् उद्यानम् उद्यानम् दर्शिनी. प्रदर्शिनी आता काय म्हटलं त्यांनी? चित्रम दृष्ट्वा उदाहरण दृष्ट्वा तादृशानी वाक्याने लिखत. आता आपण हे इतके सगळे प्लेसेस पाहिले, जे जागेंची नावं, ठीक आहे, जसं शाळा किंवा चित्रपटगृह बघितलं किंवा बगीचा बघितला, प्रदर्शनी बघितली, कार्यालय बघितलं, दुकान बघितलं. आता याच्याशी संबंधित वाक्य बनवायचं आहे. उदाहरणार्थ, मम मित्रम विद्यालयम गच्छति. पुढे काय येणार आहे? कोण सांगेल? मम मित्रं ग्रंथालयं गच्छति. सुंदरम. पुढे मी तुम्हाला चित्र दाखवू का? यः जनाः ग्रंथालये पठन्ति. यः जनाः ग्रंथालये पठन्ति. हा, सर्वे जनाः ग्रंथालये पठन्ति. ठीक आहे. आता आपल्याला सारखंच वाक्य जरी तुम्ही सांगितलं मला तरी चालेल. उदाहरण, मम मित्रम विद्यालयम गच्छति. आता एकसारखे वाक्य, मम मित्रम ग्रंथालयम गच्छति, मम मित्रम देवालयम गच्छति. बरोबर आहे? ही आपण कुठली विभक्ती शिकणार आहे मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. तुम्ही सध्या फक्त वाक्य सांगा. द्वितीया. सांगा काय होईल वाक्य? मम मित्रं कार्यालयं गच्छति. सुंदरम. पुढे? मम मित्रं आपणं गच्छति. आपणं. अग्रे? मम गृह विद्यालय अग्रे अस्ति. मम गृह विद्यालयः अग्रे अस्ति. मम नाही हो. विद्यालय उच्चारण काय आहे? मम नाही. मम पूर्ण चुकीचं. मम. मम गृह विद्यालय अग्रे अस्ति. गृहम. पण आता इथे तुम्ही असं म्हणू शकता, जसं मम मित्रम कार्यालयम गच्छति, मम मित्रम आपणम गच्छति, मम मित्रम रेल स्थानकम गच्छति, मम मित्रम गृहम गच्छति. असं क्रियापद लावायचं. उदाहरणार्थ त्यांनी म्हटलं ना, उदाहरण बघा आणि तशीच वाक्य बनवा. तुम्ही जी वाक्य बनवताय ती चुकीची नाहीये. आपल्याला हा पण प्रयत्न करायचा, पण हा थोडा पुढे करायचा. एकदा आपल्याला कर्ता, कर्म, क्रियापद, अव्यय हे सगळे शिकल्यानंतर त्यांचा उपयोग कसा करायचा हे शिकल्यानंतर आपल्याला मनाने वाक्य बनवायचे. मॅडम, आता फक्त ममनच करायचं. मम मित्र विद्यालय गच्छन्ति, मम मित्र ग्रंथालय गच्छति असेच लावायचेत ना? सध्या असंच करा. मम मित्र नाही, मम मित्र काय दिलेलं आहे? अगदी जसं दिलं, मम मित्रम विद्यालयम गच्छति, मम मित्रम ग्रंथालयम गच्छति, मम मित्रम देवालयम गच्छति, मम मित्रम कार्यालयम गच्छति. अशी वाक्य बनणार. बरोबर आहे? पुढे कोण सांगेल? 5व्यापासून. असं करता येईल का? अहम ग्रंथालयम पठामी. नाही, असं नाही होणार. अहम ग्रंथालयम पठामी नाही होणार. अहम ग्रंथालये पठामी होणार. ठीक आहे. मम मित्रं आपणं गच्छति. हा, मम मित्रम आपणम गच्छति. पुढे 6 नंबर कोण सांगेल? मम मित्रम रेलस्थानकं गच्छति. पुढे? मम मित्रं चित्रमन्दिरं गच्छति. पुढे? मम मित्रम उद्यानम गच्छति. उद्यानम गच्छति. आणखी पुढे? मम मित्रम प्रदर्शिनं गच्छति. प्रदर्शनी माहितीये सगळ्यांना? काही वेगळं सांगायची गरज नाही. प्रदर्शनी गच्छति. आता बघा, तुम्हाला एक विनंती अशी आहे की जेवढे नवीन शब्द रोज येतात त्या शब्दांना वर्ग झाला की एकदा वाचायचं आणि स्पष्ट आणि स्वच्छ वाचायचं. म्हणजे तुम्हाला ती जेवढी शब्द आपण शिकतो ते सगळे पुढे येणार आहे. एकदा तुम्ही चुकीचं उच्चारण तुमच्या
मेंदूमध्ये बसवून ठेवलं तर तेच येणार. त्यामुळे इथे दिलेले शब्द तुम्हाला व्यवस्थितच उच्चारायचे आहे. विद्यालय, विद्यालयम, ग्रंथालय, ग्रंथालयम, देवालय, देवालयम, कार्यालय, कार्यालयम, आपणः, आपणम, रेलस्थानकम, रेलस्थानकम, चित्रमंदिरम, चित्रमंदिरम, उद्यानम, उद्यानम, प्रदर्शिनी, प्रदर्शिनीम. स्पष्टम? आता नपुंसकलिंग शब्दाची प्रथमा द्वितीय सारखीच असते. त्यामुळे मी रेलस्थानकम, चित्रमंदिरम, उद्यानम ही नपुंसकलिंग शब्द आहे. त्यामुळे मी मॅम, हे दोन्हीदा सारखीच उच्चारली. मॅम, प्रदर्शिनीम शिनीम होईल की शिनम होईल? नाही, प्रदर्शिनी आहे तर प्रदर्शिनीम. शिनीम, शिनीम. ओके. ठीक आहे. नदी, नदीम, प्रदर्शिनी, प्रदर्शिनीम, असं. ओके. हो. स्पष्टता आहे? अच्छा, आज जे उशिरा जॉईन झाले वर्गात त्यांच्यासाठी परत एकदा विनंती आहे की उद्या म्हणजे जो काही उद्यापासूनचा वर्ग आहे आपला किंवा सोमवारपासूनचा वर्ग आहे, कृपा करून अगदी डॉट 8 म्हणजे 8लाच मी वर्ग सुरू करून देणार. मी थांबणार नाही. सोमवारपासून वर्ग खूप वेळेवर सुरू होणार, म्हणजे मला थोडं 5 मिनिटं आधी संपवता येईल, 10 मिनिटं आधी. ठीक आहे. कुणीही 8:05, 8:10, 8:15 इतका उशीर करू नये. ठीक आहे, मी समजू शकते एखाद्या वेळेला काहीतरी काम असतं, एखाद्या वेळेला विसर पडतो, एखाद्या वेळेला घरी कोणीतरी येतं आणि महिलांना खास करून सध्या हळदी कुंकाचे पण दिवस आहेत. घरी कधीतरी कोणीतरी येतं, कधी कोणाचं काही असतं. तर एखाद्या वेळेला 2दा चालेल. अगदी सातत्याने जे विद्यार्थी उशिरा वर्गात येतात त्यांचं मला काही हरकत नाही, पण तुमचा जो काही पहिले शिकवलेला जे तुमचं निघून जातं किंवा तुम्हाला ते समजत नाही नंतर. त्यामुळे तुम्ही कृपा करून वेळेत वर्गात यावं. ठीक आहे. सोमवारचा वर्ग 8 म्हणजे 8ला चालू होईल. खूप झाला 8:05. ठीक आहे. सगळ्यांनी वेळेत यावं. असतो. आज आपण एक का बरं मलाच माझा रिपीट येतोय? वेदभ्राता अस्ति वा? एकदा इथे म्यूट होतो करा. मॅम. हा, आता नाही. नाही, परत येतोय. हरिओम. काय झालं? असं मलाच माझा आवाज येतोय. बघा, याच्या पुढे एक संभाषण दिलेलं आहे. बघा, तुम्हाला त्यात किती जमेल तर बघा, नाही तर आपण सोमवारी घेऊ. ठीक आहे. वेदभ्राता रेकॉर्डिंग ऑफ करू तू प्रोफाइल. नमस्कार.